नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज मी मस्त आपणास तोंडलीची रेसिपी करून दाखवणार आहे। तर चला तर आपण आता ही कापायला घेऊया। कापत असताना ना तुम्ही आडवी उभी जशी तुम्हाला जमेल तशी तुम्ही कापू शकता। आता मी उभी प्रकारे कापून घेणार आहे। तर चला आता आपण ही स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतरच कापून घ्यायचे। नंतर म्हणजे काय माहिती आहे, कापून झाल्याच्या नंतर ही भाजी धुवायची गरज लागत नाही। त्याच्यामुळे व्यवस्थित आधी धुवून पाणी वगैरे निथळून झाल्याच्या नंतर ही मी आता कापून घेते। कधी कधी तुम्हाला तोंडली बघा आतून ना लाल मिळते, तर लाल भाग आहे ना तो काढून टाकायचा आणि वरील हिरवा भाग घ्यायचा। कारण काय माहिती, तुम्ही जर अर्धा किलो तोंडली जर घेतली आणि आतील भाग जर तुमचं सर्व पाव किलो जर लाल मिळालं तर एवढी भाजी तुमची फुकट जाणार। तर तेवढं नाही, ते बिया काढून टाकायच्या आतील लालवाल्या आणि वरील हिरवा भाग घ्यायचा आणि भाजी करायला घ्यायची। भाजी छानच होते। तर आता मी अशा प्रकारे उभ्या कापून घेते आणि तुम्ही गोल गोल कापलात किंवा दोन तुकडे करून असे अर्धा चंद्रासारखे असं कापलात ना तरी चालून जातात। मी आता उभ्या कापून घेते। कोणत्याही प्रकारे तुम्ही ही तोंडलीची भाजी केली ना तरी चालून जाते। तर यामध्ये मी आता एखादी बटाटी आणि मुगाची डाळ घालून करणार आहे। मूग डाळ घालून आहे ना ही तोंडली भाजी पण छान होते। जरी तुम्ही मूग डाळ नाही घातलात तरी चालेल, नुसती बटाटी घालून किंवा नुसती तोंडली कांदा टोमॅटोमध्ये केलात तरी चालते। आता मी अशा प्रकारे हे बघा कापून घेते। तुम्ही ही तोंडली आहे ना क्रॉसमध्ये जरी कापलात ना तरी भाजी दिसायला पण छान होते आणि खूप मस्त लागते। त्या तोंडली बघा तुम्ही कच्ची पण खाल्ली तर तुम्हाला काकडीसारखी खाण्यासारखी होते। आता ही मी काय करते, सर्व अशी कापून घेते आणि हे बघा मला एखाद दुसरं असं लाल मिळालं, पूर्ण लाल नाही। खूप लाल असेल ना तर आतला भाग मी काढून घेते आणि फक्त हिरवा भाग वापरते। अर्ध्या किलोतलं पाव किलो जर आपल्याला फेकायला लागलं तर मग आपण भाजी करणार कशी? एक तर भाज्या वगैरे बाजारात महाग मिळतात। तर आता आपण ही भाजी करण्यासाठी तत्पूर्वी मी तेल घालून घेतलं 1 पळी आणि 1 चमचा जिरं घालून, जिरं चांगलं तडतडल्याच्या नंतर आपल्याला 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घेऊन व्यवस्थित असा थोडासा लालूस कलर आल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कांदा आणि कढीपत्ता मी काय केलं, छान असा कटरमध्ये बारीक करून घेतला आहे, जेणेकरून मंडळी काय होतं माहिती आहे, कढीपत्ता पण आपल्या पोटात जातो। तर मोठा तुम्ही कढीपत्ता ठेवला तर बाजूला काढून ठेवतात न खाणारी लोक। त्याच्यामुळे बारीक असला तर तो तुम्हाला दिसण्यात येत नाही आणि तुम्हाला काढायची गरज पण लागत नाही। त्याच्यामुळे कांदा कापताना मी कटरमध्ये, आता बघा बाजारात कटर पण तुम्हाला मिळतात आहे। हाताने केलात ना तरी, सुरीने कापलात तरी आपण हाताने असा कढीपत्ता यायचा ना मुरडून वगैरे बारीक करून घेतलात ना तरी चालेल आणि मग तो पोटात कढीपत्ता गेला तर कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। मी प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला सांगत असते। आता कांदा आपला छान नरम झाल्याच्या नंतर आपल्याला टोमॅटो नरम करून घ्यायचे। जे टोमॅटो नरम करण्यासाठी आपल्याला कधी आधी मीठ आपण घालतो तर कधी नंतर मीठ घालतो। तर मी काय करते, आता ह्यामध्ये आधी मीठ घालून घेते आणि थोडंसं परतून झाल्याच्या नंतर ह्यावरती झाकण ठेवून घेते। तर आता मी हे छान थोडंसं परतून घेते आणि यावरती मंडळी झाकण ठेवते। तर हे बघा आता मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि थोडंसं असं कांदा टोमॅटो चांगले थोडे शिजले गेले तर ह्यामध्ये तुम्हाला काय मसाले घालायचे असतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आणि मंडळी ही भाजी आहे ना मसाल्यामध्ये खूप छान येते। याच्यामध्ये वाटपाची भाजी करायची गरज नाही, नुसतं किसून खोबरं घातलात तरी चालेल। आता मी काय केलं, मालवणी मसाला, हळद आणि आपल्याला हिंग हे हिंगामुळे काय माहिती आहे, तुमचा पदार्थ कोणता बाधत नाही आणि चव तर अप्रतिम होते। त्यामुळे हिंगाचा वापर करायचा। आता मी मालवणी मसाला घातला आणि हे मसाले आपले ह्यामध्ये चांगले कच्चा पण त्यांचा निघून जाण्यासाठी, चांगले शिजले घेण्यासाठी थोडंसं पाणी घालून आपल्याला हा कांदा टोमॅटो ह्या मसाल्यामध्ये चांगला शिजला जाईल यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालून आता आपण हे परतवून घ्यायचे। थोडे मसाले चांगले ह्यामध्ये शिजले गेले, हे बघा ह्यातलं पाणी थोडं आटलं गेलं की आता आपल्याला ह्यामध्ये तोंडली जी मी बोलली तुम्हाला, एक बटाटी बारीक अशी तासून वगैरे मस्त बारीक करून घेतलेली आहे, मूग डाळ असं घालून आपल्याला आता ती भाजी करून घ्यायची आहे। तर आता मी बटाटी आणि मूग डाळ पण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। जवळजवळ 15 मिनटं आपण मूग डाळ अशी पाण्यात भिजत ठेवली ना तर ती चांगली शिजून जाते। आता ही मी व्यवस्थित, आणि मूग डाळ शिजायला वेळ लागत नाही, चणा डाळ शिजायला थोडा वेळ लागतो, मूग डाळ शिजायला पटकन होते। आणि तुम्हाला भाजीमध्ये दाताखाली आली तर मूग डाळ खायला पण छान लागते मंडळी, म्हणून मी मूग डाळीचा वापर करते। बहुतेक मी काही भाज्यांमध्ये मूग डाळीचा, तुम्हाला मूग डाळ ही तुमच्या आरोग्यासाठी पण फायदेशीर आहे, त्याच्यामुळे बहुतेक भाज्यांमध्ये माझे मूग डाळी असतातच। कोणत्याही म्हणजे अशा मसालेदार भाज्या करते त्यामध्ये। तर आता आपण हे व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर आपण म्हणू वाफेवर शिजणार। तर तोंडली काय माहिती आहे म्हणजे कडक असते,
त्याच्यामुळे थोडासा शिजायला वेळ लागतो आणि बटाटी पण आपली शिजली गेली पाहिजे. तर आपल्याला काय करायचं, थोडं त्यामध्ये कोमट पाणी घालून घ्यायचं आणि ती शिजवून घ्यायची. कारण कोमट पाणी घातलं ना तर आपली भाजी, कोणत्याही भाज्या असतात ते शिजायला अजिबात वेळ लागत नाही. तर आता मी हे अशी छान परतून घेते. पाणी घातलेलं आहे आणि झाकण मारून शिजवून घेते. मध्ये काढून झाकण आपण उतरून बघायचं भाजी लागली की नाही लागली आणि भाजी चांगली शिजू द्यायची. आता ही मी भाजी चांगली शिजू देते आणि मग बघते. तर हे बघा, ह्याला आता पाणी पण सुटलेलं आहे. कांदा टोमॅटोचं पण पाणी सुटतं, भाजीचं पण पाणी सुटतं. आता हे जी चांगली आपण थोडंसं पाणी पण घातलेलं आहे. आता हे पाणी आटेपर्यंत आता ही बटाटी वगैरे, तोंडली वगैरे चांगली शिजली गेलेली आहे. फक्त आपल्याला आता सुक्की भाजी करायची आहे, त्यामुळे हे पाणी आटेपर्यंत भाजी थोडी शिजू द्यायची. हे बघा, आता ह्यातलं पाणी पण बऱ्यापैकी आटलं गेलं आहे. तर आम्ही मालवणी बोलत ओल्या नारळाचा कीस वापरतो, त्याच्यामुळे मी ह्यामध्ये ओल्या नारळाचा कीस घालून घेतला आणि तो छान असा परतून घ्यायचा, जेणेकरून खोबऱ्याला पण चांगला मीठ मसाला लागला गेला पाहिजे. आणि व्यवस्थित परतून घेतल्याच्यानंतर भाजी झाल्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून मंडळी कोथिंबीर घालून घ्यायचे. तुम्ही अशा पद्धतीमध्ये सुक्की भाजी केली तर टिफिनमध्ये पण ती भाजी छान होते आणि खायला पण बरी लागते. अशा प्रकारे तुम्ही नक्की तोंडलीची भाजी एखादा बटाटा वापरून, मूग डाळ घालून अशा प्रकारे भाजी केल्या. तुम्हाला जर मूग डाळ बटाटी नाही वापरायची तर नुसती जरी केली तरी चालते, पण मूग डाळ आणि बटाटी वापरून एकदा तोंडलीची भाजी करून बघा. एक नंबर अशी भाजी झालेली आहे. तर आता मी काय करते, गॅस बंद करते आणि ही बघा कोथिंबीर घालून घेतली. असेल तर घाला, नसली तरी चालून जाते. ही भाजी अशी पण चांगली लागते. तर मस्त झालेली आहे. आपण पण अशा प्रकारे मंडळी तोंडलीची भाजी करा. हे बघा मंडळी, छान अशी मी आपणास तोंडलीची भाजी करून दाखवलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मंडळी, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलची आपणास नोटिफिकेशन मिळतील.